तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती अस्वस्थपणे त्याच्या खोलीमध्ये फेऱ्या मारत असतो आणि स्वतःशीच म्हणत असतो की मास्तरीनबाई, माझं एक मन असं सांगते की तुम्ही जे काही बोलताय ते अगदी खरं आहे. तुम्ही खरोखर त्या बजाला बघितलंय. पण माझं दुसरं मन असं सांगते की हे कसं शक्य आहे, कारण मी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या बजाला भेटलो आहे. मग तो बाहेर येणं कसं काय शक्य आहे? पोलीस तर त्याला सोडणार नाही. आणि मग त्याच वेळी त्याचं लक्ष भुवनेश्वरीच्या फोटोकडे जातं आणि तो त्या फोटोकडे बघत म्हणू लागतो की आईसाहेब, आज तुम्ही इथे हव्या होता. जेव्हा तुम्ही या घरात होता ना, तेव्हा असं कधीच घडलं नव्हतं. सगळं घर, सगळी माणसं कशी शिस्तीत राहायची. आज खरंच मला तुमची खूप आठवण येत आहे. आणि त्याचं बोलणं सुरू असताना चारुलता त्या ठिकाणी येते आणि तिला बघून अधिपती तर डचकतोच. तर चारुलता म्हणत असते की काय झालं अधिपती, तुला असं वाटलं का की भुवनेश्वरी आल्या आहेत? पण त्यावर अधिपती काही उत्तर देत नाही. तर चारुलता म्हणत असते की अरे अधिपती, त्या फोटोसोबत बोलण्यापेक्षा तू माझ्यासोबत बोल ना, कारण तुझी खरी आई मी आहे आणि मी तुझ्या समोर आहे. पण अधिपती म्हणत असतो की तुम्ही प्लीज आता हा विषय काढू नका. मला आता याबद्दल काही बोलायचं नाही आहे, कारण मला मास्तरीनबाईंची खूप काळजी वाटते. तर चारुलता म्हणत असते की तू काळजी करू नको, अक्षरा ठीक आहे आणि आपण लवकरच तिला घरी परत घेऊन येऊयात. तर अधिपती म्हणत असतो की मला तर असं वाटतं की त्यांच्यावर जे काही उपचार करायचे आहेत ना, ते घरी केलेलेच बरे. तिकडं त्या हॉस्पिटलमध्ये त्या एकट्या आहेत आणि त्यांची अशी अवस्था ना मला नाही बघवते. पण चारुलता त्याला समजावत म्हणत असते की तू काळजी करू नको, तू आधी जेवण करून घे. पण अधिपती नकार देतो आणि तेथून बाहेर पडतो. तर चारुलता पुढे काय करायचं याचा विचार करत असते. तर दुसरीकडे अक्षरा त्या डायरीमध्ये आत्तापर्यंत जे जे काही घडलेलं असतं ते लिहित असते आणि मग ती स्वतःशीच म्हणत असते की मला खरंच कळत नाही आहे, तो बजरंग खरंच मला दिसला होता ना, की तो फक्त एक भास होता? आणि मग त्यानंतर तिला असंही वाटतं की खरंच आपल्याला वेड तर लागलेलं नाही आहे. तर मग त्यानंतर ती स्वतःलाच धीर देत म्हणते की नाही अक्षरा, तुला काही झालेलं नाही आहे, तू शांतपणे विचार कर, सगळं काही होईल ठीक. तर दुसरीकडे चारुलता कोणाला तरी कॉल करून सांगत असते की मी सांगितल्याप्रमाणेच उपचार करा, सगळं काही ठीक व्हायला हवं. तर दुसरीकडे अधिपती हॉस्पिटलमधील त्या डॉक्टरांना कॉल करतो आणि आमच्या मास्तरीनबाई ठीक आहेत ना असं विचारतो. तर ते डॉक्टर सांगतात की हो, त्या आता झोपल्या आहेत. तर अधिपती म्हणत असतो की मी जेव्हा सकाळी आलो होतो तेव्हासुद्धा त्या झोपल्याच होत्या, त्यांना सतत एवढी झोप कशी काय येत आहे? तर तो डॉक्टर म्हणतो की आम्ही त्यांना इंजेक्शन देतोय, त्यामुळे त्यांना गुंगी येते, तुम्ही काळजी करू नका, कारण त्यांना आरामाचीच गरज आहे. तर अधिपती म्हणत असतो की आता झाला तेवढा आराम, बास झाला, आता तुम्ही मास्तरीनबाईंना आमच्या घरी शिफ्ट करा. पण ते ऐकून तो डॉक्टर म्हणतो की नाही नाही, हे शक्य नाही, आम्ही त्यांच्यावर ॲडव्हान्स उपचार करत आहोत आणि ते उपचार घरी करणं शक्य नाही. पण अधिपती म्हणत असतो की आमच्या वडिलांवर सुद्धा घरीच उपचार करण्यात आले होते त्यांच्या केसच्या बाबत, तर तुम्हाला माहिती आहेच ना, आमच्या आईसाहेबांनी त्यांच्यावर घरीच उपचार केले. आणि आईसाहेबच कशाला, तर मास्तरीनबाईंनी सुद्धा त्यांच्या उपचारांचं सगळं घरीच बघितलं. उलट त्या असं म्हणायच्या की पेशंट जर बेडवर पडून राहिला तर तो अजून आजारी पडतो, त्यापेक्षा त्याने 4 माणसांमध्ये बसावं, बोलावं. आणि ते ऐकून डॉक्टर म्हणतात की मला तुमच्या वडिलांच्या केसबद्दल माहिती आहे, पण त्यांची केस आणि तुमच्या बायकोची केस पूर्णपणे वेगळी आहे. तुमच्या बायकोवर घरी उपचार करता येणं शक्यच नाही. पण ते ऐकून अधिपती म्हणतो की हे काय बोलताय तुम्ही डॉक्टर, हवं तर आम्ही त्यांची सगळी काळजी घेऊ. पण तो डॉक्टर काही ऐकायला तयारच नसतो आणि त्यामुळे अधिपतीचा नाईलाज होतो आणि तो फोन ठेवून देतो. त्याचवेळी चारुलता त्या ठिकाणी येते. ती अधिपतीला विचारत असते की काय झालं, अक्षरा ठीक तर आहे ना? तर अधिपती म्हणतो की हो मास्तरीनबाई ठीक आहेत. आणि मग तो चारुलताला सांगतो की तुमच्या लग्नाचं जे काही असेल ना ते आता लवकर उरकून घ्या. एकदा का तुमचं लग्न झालं की मास्तरीनबाईंना सुद्धा बरं वाटेल आणि मग मी त्यांना घरी घेऊन येईल. आणि मग तो तेथून निघून जातो. तर दुसरीकडे अक्षराला नर्स त्या खोलीत येण्याची चाहूल लागते, त्यामुळे ती पटकन डायरी लपवते आणि झोपण्याचं नाटक करते. त्यानंतर ती नर्स त्या ठिकाणी येते, अक्षराला चेक करते आणि पुन्हा एकदा तिला इंजेक्शन देते, त्यामुळे अक्षराला पुन्हा झोप लागते.
तर दुसरीकडे जी नीरजा नावाची नर्स असते तिला बजरंगचा कॉल येतो. ती घाबरूनच बजरंगला म्हणत असते की काल झाला तेवढा तमाशानं पुरे झाला, आता इथे सगळं काही ठीक आहे, तुम्ही प्लीज इथे येऊ नका, नाहीतर अजून काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा आणि सतत मला कॉल करू नका, नाहीतर मी सुद्धा यात अडकायची. आणि मग ती फोन ठेवून देते. दुसरीकडे चारुलता देवीसमोर उभी असते आणि हात जोडून म्हणत असते की देवी, अक्षराची जी काही चूक झाली आहे ना त्यासाठी तिला माफ कर, हवं तर मला शिक्षा दे, पण तिला लवकर बरं कर. तितक्यात आजी त्या ठिकाणी येत म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, या घरावर देवीची कृपा आहे, सगळं काही होईल ठीक. आणि मग त्यानंतर त्या चारुलताच्या मेहंदीला आलेला रंग बघतात आणि हसतच म्हणतात की तुमची मेहंदी तर खूपच रंगली आहे, कारण तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे ना. आणि ते ऐकून चारुलता हसतच हो म्हणते. त्यानंतर आजी तिला सांगतात की आता तुम्ही लवकर तयार व्हा, कारण आज तुमचा चुडा भरण्याचा कार्यक्रम आहे. आणि ते ऐकून मग ती लगेच तयार होण्यासाठी जाते. दुसरीकडे शिवानी अक्षराला भेटण्यासाठी आलेली असते. शिवानीला बघितल्यामुळे अक्षराला खूप बरं वाटतं. तितक्यात एक नर्स त्या ठिकाणी येते आणि ती अक्षराला म्हणू लागते की मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते, त्यानंतर तुम्ही गोळ्या घ्या. मात्र अक्षरा म्हणत असते की मला जेवण करायचं नाही आहे, पण ती नर्स काही ऐकत नाही आणि त्यामुळे अक्षरा तिच्यावर मोठ्याने ओरडते. तर शिवानी अक्षराला शांत करते आणि त्या नर्सला म्हणते की तुमच्या कॅन्टीनचं जेवण खाण्यापेक्षा मी वहिनींसाठी घरून डबा आणला आहे, मी तो त्यांना भरवते, तुम्ही काळजी करू नका, फक्त पाणी आणून द्या. त्यामुळे मग ती नर्स पाणी आणून देते आणि तेथून निघून जाते. तर शिवानी अक्षराला म्हणत असते की वहिनी तुम्ही प्लीज थोडं काहीतरी खाऊन घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, पण अक्षरा नकारच देत असते. मात्र शिवानी तिला समजावते आणि जेवण करायला सांगते. तर अक्षरा म्हणत असते की शिवानी वहिनी, मला ना अन्नाची नाही तर तुमच्या मदतीची गरज आहे. दुसरीकडे अधिपती अस्वस्थपणे फेऱ्या मारत असतो, त्याला अक्षराची खूप काळजी वाटत असते. तितक्यात मग ओंकार त्या ठिकाणी येतो. तो अधिपतीला सांगतो की आपल्या सगळ्या ऑर्डर व्यवस्थितपणे पोहोचल्या आहेत. तर अधिपती म्हणत असतो की मला त्याची काळजी नाही रे, पण तुला शिवानी वहिनींचा फोन आला होता का, मास्तरीनबाई कशा आहेत? तर ओंकार त्याला शांत करत म्हणतो की भावा तू काळजी करू नको, शिवानी गेली आहे ना हॉस्पिटलला, अक्षरा वहिनींना जेवण दिल्यानंतर ती करेलच आपल्याला कॉल. तर अधिपती म्हणत असतो की शिवानी वहिनींना सांग की दिवसभर तुम्ही तिथेच थांबा, म्हणजे निदान आपल्याला त्यांच्या फोनवरून मास्तरीनबाईंसोबत बोलता तरी येईल. आणि त्यावर ओंकार म्हणतो की हो तू काही काळजी करू नको, शिवानी पूर्ण तयारीनिशीच गेली आहे, ती दिवसभर तिथेच थांबेल आणि थोड्या वेळाने आपल्याला कॉलही करेल. तर अधिपती म्हणत असतो की मला ना मास्तरीनबाईंची ही अवस्था बघवत नाही आहे, मला त्यांना घरी घेऊन यायचं आहे, पण एकदा का त्या दोघांचं लग्न झालं, त्यांचा आत्मा शांत झाला ना की मग मी त्यांना घरी आणायला मोकळा. तर दुसरीकडे चुडा भरण्याचा कार्यक्रम असतो, त्यामुळे आजी सगळी तयारी करत असतात. तितक्यात चंची त्या ठिकाणी येत म्हणते की अजून लग्न आहे होय, मला वाटलं कॅन्सल झालं. आजी तिला शांत करत म्हणतात की तू ना तुझं तोंड बंदच ठेव, कारण जेव्हा तोंड उघडते तेव्हा काहीतरी वाईटच बोलते. त्यामुळे ती गप्प बसते. त्यानंतर मग सगळ्या बायका त्या ठिकाणी येतात. चारुलतासुद्धा छान तयार होऊन आलेली असते आणि मग त्यानंतर तिच्या हातामध्ये बांगड्या भरायला सुरुवात करतात. तर दुसरीकडे अक्षरा शिवानीला म्हणत असते की वहिनी मला बघायचं आहे माझं डोकं ताळ्यावर आहे की नाही, म्हणजे मला तो बजरंग खरंच दिसला होता की फक्त मला भास झाला होता ना तेच कळत नाही आहे, त्याचमुळे मला तुमच्या मदतीची गरज आहे. तर शिवानी म्हणत असते की वहिनी सांगा ना मी तुम्हाला काय मदत करू. तर अक्षरा म्हणते की वहिनी तुम्ही ना मला काहीतरी प्रश्न विचारा, म्हणजे मला कळेल माझं डोकं ताळ्यावर आहे की नाही. आणि मग त्यानंतर शिवानी तिला विचारते की वहिनी मला मराठी महिन्यांची सलग नावे सांगा. तर अक्षरासुद्धा तिला सगळी नावं सांगते. तर दुसरीकडे चुडा भरण्याचा कार्यक्रम सुरू असतो. तर काही बायका चंचीला म्हणत असतात की अगं फोटोग्राफरला बोलावलं नाही का नवीन नवरीचे फोटो काढायला. तर चंची पटकन म्हणून जाते की त्यांचे कशाला फोटो काढायचे, त्यांचं काही पहिलं लग्न आहे का दुसरं लग्न आहे. त्यामुळे सगळेच जण तिच्याकडे रागाने बघू लागतात. तर चंची सगळ्यांची माफी मागते आणि चारुलताचे फोटो काढू लागते. तर दुसरीकडे अक्षरा आणि शिवानी बोलत असतात. शिवानी अक्षराला वेगवेगळे प्रश्न विचारत असते आणि अक्षरा त्या सगळ्या प्रश्नांची अगदी बरोबर उत्तरं देत असते. आणि मग त्यानंतर शिवानी अक्षराला म्हणते की वहिनी तुम्हाला तर सगळं व्यवस्थितपणे लक्षात आहे, म्हणजे तुम्हाला काही झालेलं नाही, तुम्ही पूर्णपणे बऱ्या आहात. आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो वहिनी मला माहीत आहे, पण आता ना मला हे कसं सिद्ध करू तेच कळत नाही आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.